केतकी चितळे हिनं थेट महायुती सरकारवर टीका केली आहे। निमित्त ठरलंय ते सरकारनं वक्फ बोर्डाला दिलेल्या 10 कोटींच्या निधीचं। यावरून पुन्हा एकदा हिंदू मुस्लिम मतांचा मुद्दा ऐरणीवर आलाय। तर विश्व हिंदू परिषदेने सुद्धा सरकारला धारेवर धरलंय। बघूया या नव्या मुद्द्यावर शिंदे सरकार कसं अडचणीत सापडलंय। काय तर म्हणजे तिथे काही मुस्लिम मोहल्ल्यांमध्ये आणि काही तुमच्या मशिदींमध्ये फतवे निघतायत की काँग्रेसच्या उमेदवारांना सगळ्या मुसलमान समाजांनी मदत करावी, मत द्यावीत, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मतदान करा। मग आज राज ठाकरे तुम्हाला आज फतवा काढतो। माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, मुरलीधर मोहोळ असतील, भारतीय जनता पक्षाचे काही अजून इतर कुठचे शिंदेचे, अजित पवारांचे जे उमेदवार असतील त्याला भरघोस मतांनी मतदान करा। लोकसभा निवडणुकीत राज ठाकरेंनी काढलेल्या या फतव्याचं काय झालं हे सांगायला लोकसभा निवडणुकीचे निकालच पुरेसेत। पण लोकसभा निवडणुकीत कळीचा बनलेला हिंदू मुस्लिम मतांचा विषय आता पुन्हा एकदा चर्चेत आलाय। तो वक्फ बोर्डाला महायुती सरकारने दिलेल्या निधीमुळे आणि त्यावर येणाऱ्या प्रतिक्रियांमुळे। हा सगळा वाद नेमका कसा रंगलाय हे समजून घेऊ, पण याआधी यावरची चर्चेतली प्रतिक्रिया बघूया, जी अभिनेत्री केतकी चितळेकडून येतेय। राष्ट्रामध्ये जिथे तिथे मोर्चे निघतायत की वक्फ बोर्डला खारिज करा, वक्फ बोर्डला खारिज करा, आणि तुम्ही वक्फ बोर्डला 10 कोटी रुपये सँक्शन करताय। आधीच 3 ठिकाणी गव्हर्नमेंट आहे तुमचं। ठरवलंय काय की तुम्हाला तुमच्या बाजूने हिंदूही नकोय, हेही ठरवलंय का तुम्ही? आपल्याकडे आला वक्फ बोर्ड मधली माणसं आणि म्हणाली की ही जमीन आमची आहे, तुमची नाहीये, तर आपण बोंबा मारत रस्त्यावरती फिरू, कारण वक्फ बोर्डचा डिसिजन हा हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्ट मध्ये चालत नाही। हिंदूंचे अतिशय कितीतरी कोटी एकर जागा हडपल्यात यांनी की दुसरे हायेस्ट लँड ओनर्स आहेत वक्फ बोर्ड। संघाला तोडलं, सनातनींना तोडताय। नोटाला आयुष्यभर मी शिव्या घालत आलेले आहे की नोटा एवढा भिकारीपणा ह्या जगात नसेल। पण थँक्यू 3 तिघाडी सरकार, तुमच्यामुळे विधानसभेत नक्की नोटाचं बटन दाबेन। आता ज्या मुद्द्यावर केतकी पेटून उठलीये त्याच मुद्द्यावर विश्व हिंदू परिषद आणि विरोधकांनी देखील सरकारला काही सवाल केलेत। उद्धव ठाकरे यांच्या मुस्लिम धार्जिण्या भूमिकांवरून यापूर्वीच स्वतः मुख्यमंत्र्यांनी आणि त्यांच्या पक्षातल्या नेत्यांनी ठाकरेंवर सपाटून टीका केली आहे। आता त्यातच वक्फ बोर्डाला दिलेल्या निधीमुळे शिंदेंच्या शिवसेनेला आणि महायुती सरकारला प्रश्न विचारण्याची संधी विरोधकांकडे चालून आली आहे। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराला, धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या विचारावर चालणारी शिवसेना आहे। बाळासाहेबांनी हा कधी दुजाभाव केला नाही। देशप्रेमी मुस्लिमांना त्यांनी नेहमी बरोबर घेतलेलं आहे। त्याच्यामुळे या महाराष्ट्रातले सगळेच मुस्लिम हे वाईट आहेत असं मानणाऱ्यांचा विचार हा आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा नाही आहे, आणि त्याच वृत्तीने ते वागलेले आहेत आणि त्यांचे विचार घेऊन आम्ही पुढे चाललोय। मौलाना आझाद महामंडळाला काँग्रेसच्या सरकारमध्ये 50 कोटीच्या वर कधी मिळाले नाहीत, तर 1000 कोटी दिले का? तर ही धारणा आमची आहेच की शेवटी मुस्लिम समाजामध्ये सुद्धा जी गरिबी आहे त्यावर उत्तर म्हणून त्यांना रोजगाराला भांडवल मिळालं पाहिजे। त्यांच्यामध्ये शिक्षणाचं प्रमाण कमी आहे तर त्यांना स्कॉलरशिप मिळाली पाहिजे। त्यामुळे डायरेक्ट 50 कोटीचे 800 का 1000 कोटी मागच्या बजेटमध्ये मौलाना आझाद महामंडळाला मिळाले। वक्फ बोर्डाला 10 कोटी दिलेत का, कशासाठी दिलेत मला काहीच नाही। मुद्दा वरवर फक्त वक्फ बोर्डाला दिलेल्या निधीपुरता दिसत असला तरी तो तेवढ्या पुरता मर्यादित नाहीये। हे लोकसभेत दिसलेल्या मतदानाचा पॅटर्न बघता सहज लक्षात येईल। विधानसभेला लोकसभेतलं हे डॅमेज अर्थातच महायुतीला कंट्रोल करायचंय। त्यामुळे कुणाला तरी गोंजरावं लागणारे आणि कुणाला तरी गोंजरल्याने कुणीतरी दुखावणार नाही याचीही काळजी घ्यावी लागणारे। आता ही कसरत 3 चाकांचं सरकार कशी करतं हे फार महत्त्वाचं असेल।
गुरुप्रसाद जाधवसह ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज.